लाही नेमू शकतो. तेच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलं. एक भ्रष्ट कॅमेरासमोर पैसे घेणारा आणि त्याची खिल्ली मोदींनी उडवली, त्याला पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री नेमलं. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारचे अनेक गुन्हेगार आहेत. गुंडांची टोळीच चालवत आहेत देवेंद्र फडणवीस कॅबिनेट म्हणून. हे आम्ही वारंवार सांगतो आहोत. तरी भारतीय जनता पक्ष मतदारांना गृहीत धरत आहे आणि अशा प्रकारे नेमणुका करत आहे. त्याचा हा फटका बाकीपूरमध्ये 100% बसलेला आहे. जंतर मंतरवरती झालेल्या आंदोलनाचा देखील नक्कीच मी सांगतो ना, देशात सध्या जे वातावरण आहे, मी काय म्हणालो की मोदींची लोकप्रियता, भाजपची लोकप्रियता ही किती घसरली आहे त्याचं बाकीपूर हे उदाहरण आहे. जी जागा 95 पासून आपण सलग जिंकताय आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन त्यांची रिक्त जागा जी त्याने आधी 40,000च्या फरकानं जिंकली जागा आहे, तुम्ही राष्ट्रीय अध्यक्षांची जागा जिंकू शकले नाही का? 3 गोष्टी आहेत. जंतर मंतरवरचं झेजीचं आंदोलन, राम मंदिराची लूट, त्याच्यावरती आपण साधलेली चुप्पी आणि नितीन नवीन यांच्यासमोर त्यांच्या एका यात्रेमध्ये ज्या प्रकारे बजरंग बलीला नाचायला लावलं हनुमानाला, आपण पाहिलं असेल. हे लोकांच्या हृदयापर्यंत भिडलेली गोष्ट आहे. तुम्ही हनुमानाला नाचायला लावता, तुम्ही राम मंदिर लुटता, तुम्ही जैनजींवर गोळ्या चालवता तरुणांवर. या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम मतदारांवरती होत असतो आणि बिहारची जी जनता आहे त्यांच्या DNA-मध्ये, त्यांच्या मातीमध्ये पॉलिटिक्स आहे. आगामी काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. खास करून उत्तर प्रदेश जे सगळ्यात मोठं राज्य आहे देशात, तिथं निवडणूक आहे. गोवा आहे, मणिपूर, महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणूक आहेत. या निकालाचा परिणाम आगामी काळातील या तातडीने होणाऱ्या नाही बघा, अशा निकालांमुळे आत्मविश्वास जो असतो विरोधी पक्षाचा, कॉन्फिडन्स बढ़ता है. अपोजिशन का कॉन्फिडन्स बढ़ जाता है की यस आम्ही जे करतोय बरं का, त्याला लोक पाठिंबा देत आहेत. पोटनिवडणुकांचा जर आपण इतिहास पाहिला तर आपण बघितलं असेल की अलाहाबादच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यावेळेला VP सिंग जिंकले, काँग्रेसचा पराभव केला आणि तिथून काँग्रेसच्या पतनाला सुरुवात झाली. अलाहाबाद पोटनिवडणूक VP सिंग जिंकले, पोटनिवडणूक अलाहाबाद. त्यानंतर गोरखपूरची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष हरली. फुलपूरची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष हरली, भाजपच्या जागा. त्याच्या अशा निकालांमुळे विरोधी पक्षाचा आत्मविश्वास वाढतो आणि ते अधिक जोमानं आपल्या कामाला लागतात. महाराष्ट्रामध्ये जे सिद्धिविनायक न्यासातील चोरीचं प्रकरण आहे, राम मंदिरासारखेच तिथेही आरोप झाले, पण आता त्यात सदा सरवणकर हे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षावर आरोप करतात. ते म्हणतात की सगळे कर्मचारी हे जे तुरुंगात होते त्यांना विशाखा राऊत यांनी नेमलं. मला बघा एक सांगू का, ज्या गोष्टीविषयी माझ्याकडे माहिती नाही त्याच्याविषयी मी बोलणार नाही. हा खूप तांत्रिक मुद्दा आहे. मी या विषयात कधी फार खोलात गेलो नाही. महापालिका असतील किंवा हे ट्रस्ट असतील, मला माहीत नाही. सरसंघचालक मोहन भागवतजी जैनजीशी संवाद साधतील. म्हणजे कोणाशी? 2000 जैनजी मुलं म्हणजे कोण? तरुण मुलं. हे संघनेत्यांची पोरं असतील किंवा नातवंड असतील. दुसरं कोणाला बोलणार? दुसरं कोण जाणार मला सांगा जरा. हे भाजप नेत्यांची नातवंड किंवा पोरं म्हणजे काय जैनजी नाहीत ना. ती बधीर झालेली पिढी आहे ती त्यांची. जैनजी म्हणजे कोण? ज्या मुलांनी जंतर मंतरला येऊन आंदोलन केलं, ज्या मुलांनी घोषणा दिल्या तुमच्या विरोधात, ज्या मुलांनी जंतर मंतरवर लाठ्या काठ्या खाल्ल्या, ज्या मुलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सहन केल्या, त्यांच्यापैकी 2000 लोकांना बोलवा आणि त्यांच्याशी बोला. तुम्ही तुमच्याच नातवंडांना, नेत्यांच्या किंवा मुलांना बोलवाल, ते कसले जैनजी आहे? ते तुमचे कार्यकर्तेच आहेत. आज पुन्हा एकदा मंगल मिलन आहे. म्हणजे काय असतं ते? म्हणजे काय असतं मंगल मिलन? म्हणजे काय असतं? काय असतं? भाजपच्या राज्यात काय मंगल राहिलं आहे का? ते आपापसात मिलन करतात. काय असतं मग? कौन सा मंगल मिलन चलता है? क्या है?
बीजेपी के राज में क्या मंगल होता है क्या? आज आमच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जो खटला चालू आहे आमचा आज, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. सुनावणी सुरू आहे कोर्टामध्ये. पार्लमेंटला काल एक बिल पास झालं लोकसभेला, सुप्रीम कोर्टच्या जजेसची संख्या वाढवण्याबद्दल. आमची अशी मागणी आहे, भूमिका